आईच्या पूजा पागल. या फुलाला काढलंय. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि काल संध्याकाळी आम्ही आलो आहे घरी, म्हणजे भिवंडीला. आणि आता वाजलेत 8. आज जरा लेट उठलो, कारण की काल गाडीमध्ये बसून बसून पूर्ण दिवस खूप थकलो होतो. घरी येऊन मस्त फ्रेश झालो आणि झोपलो. कुठून आणली आहे? चोरी करून आणली ना? आपला सापडायला लागतो ना. पोगो घाबरली. पोच घाबरून मी चालले क्लासला आणि माझ्या भाऊनी कवर काढून घेतलाय फोनचा. का तर हा टी शर्ट आहे घालून बसला, टॅवेल कसं टाकून बस. तू कवर साफ कर, मी दुसरा कवर लावून जाते आता. रुमाल. अरे मी घेऊन जाणार होते कवर दुसरावाला, का तर हा नको घालवायला, पण मी तो विसरून गेले इकडच. तुझं काय मत आहे बोल ना. एवढं मागायचं काय? दुसरा कवर खतरनाक वाला रिक्स घेऊन तिथं फोन ठेवलाय. हा वाला लावीन, हाच आवडतो मला, बाकीचे नाही आवडत. तुम्ही तो पहिला ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल. हा कवर लावलाय मी आता आणि मी रेडी झाली आहे. आता मी चालेल क्लासला आणि आपण भेटू नंतर. आणि आता जस्ट मी ब्लॉग अपलोड करून आली आहे. 3 ब्लॉग पेंडिंग पडलेले आणि त्यातले काल गाडीमध्ये बसून बसून मी 2 एडिट केले होते. तर आज एक टाकला आहे, उद्या जाईल. आणि कालचा पण बॅक टू भिवंडीवाला ब्लॉग राहिला आहे, तो पण ह्या ब्लॉग यायच्या आधी येऊनच जाईल. मी आली आता क्लासवरून आणि माझे घरचे आता जेवायला बसत आहेत, पण मला नाही जेवायचं आहे आता. जबरदस्ती बसायला लागतं. मी नाही बसणार ना जबरदस्ती जेवायला. अभ्यास होत माझं अभ्यास झाला तर काय करू? मी काय खाऊन आले मला ते तरी विचारा कोणी. मी काय खाऊन आले ते तरी विचारा मला. मी नाही जेवायला बसले, मी खाऊन आले बाहेरून आताच. पागल आहे का? डोक्याला पडलंय का? बस अरे मी खरंच खाऊन आले बाहेर. काय खाल्ले? इडली खाल्ली मी कधी? आता. भिकाऱ्यांना मी नाश्ता एक कॉल केला भावाला की बोलू तुला पण आणू का? मी नाश्ता नव्हते करून गेले ना, मग मी पण चटणी पण एक काय द्यायची चटणी. माझं कुत्र गरीब, माझं गरीब कुत्र खाल्लं पण नाही हो, कोपऱ्यात घेऊन गेले. देऊ का रे? मग तुला दाखवू नको? काय क्रेडिट पाहिजे? काय क्रेडिट पाहिजे मम्मी तुला? तुला मम्मी काय क्रेडिट पाहिजे? थंडीचं दही खायचं चांगलं. थंडीचं दही खायचं चांगलं असतं. गरमी. हा आता इथं गरमीच आहे बाबा. गावच चांगलं होतं, थंड वाटायचं. चुलीसमोर जाऊन बसायचे मी शेकोटी करायला. कशाला घातलं गुरगाव? हे कारण की माझ्याकडे कपडेच नाही आहेत. बहिणीचे घातले. सांग ना. ती चड्डी काढ माझी घातलेली आधी तू. माझी आहे ही वाली. शॉर्ट असतं. मम्मी उठ तुझा येतो. अरे मी बंद कर. शॉर्ट म्हणायचं होतं मम्मी शिकवते. मम्मी शिकवते आम्हाला कशाला काय काय बोलायचं. शब्द यूज केलेला माहितीये ना आता मागं? हा मग अशी मम्मी मला बोली गु खात्याचं काय. तुम्हाला ऐकायला असेल गेलं, पण मी आहे ना सांगायला. गेलाच नाही. कॅमेरा दाखव हे बघ इथं. इथं दाखव किती कमी दिले. आणि ह्याला बघ, स्वतःला बघ. हे बघ ना, भाजी बघ किती दिले. स्वतःला बघ किती कमी देते. चेंज कर. प्लेट चेंज कर स्वतःला. हे दाखव. ऑलरेडी घेऊन बसलेला. मम्मीने बघितलं घेतलंय. आता कुत्र
रे बाबू. माझं कुत्र बाबू माझा पोग धर कशी होणार बघा पोरासनी उपाशी ठेवून कसं चाललंय कुत्र्याला द्यायचं काय बाबू डाल कुठं देऊ मध्ये होतो का वाट्यान ती घे ना ते साईडला घे. पूजा आगली अशी नाही भाजी एवढं चिकला करत एक तर नाही कोमल नको टाकू नाही गाव नाही कोमल मी दाखवणार मी काहीच कट नाही करणार असंच दाखवणार काय खाऊ पोगो कशी बसले बघा पुढे येऊन जेवायला दाखव बाबा पण जेवायला बसले गरीब कुत्रा आहे माझं मस्तीला आले नाक लावून सोडलं बघ पेढा दे पोगोला म्हणजे खाते पेढा द्या तिला पेढा द्या चाय द्या चाय चाय लवर आहे चाय लवर हलकी आहे अजून एक कुट्टी आहे असली पप्पाने सगळं गावाला नेऊन भरून ठेवले कळालं का मीटर मधनं काढली आणि आणली नवीन आहे तिथनं आपण घेतल्या ना पप्पाने मला इथं कशाला जागा नाही असं कसं केलं गाव मी माझी बाटली आहे मी घेऊन जाणार कामाला जाताना बॅगेमधून प्लास्टिकच्या बाटलीमधलं पाणी प्यायचं नसतंय कळालं नाही मला मग क्या करू? मी म्हणते मी ठरवलं काय ठरवलं प्लास्टिकच्या बाटलीचं पाणी प्यायचं नाही नवीन साडी आणली मम्मी हा, ते राह तुझ्या पप्पाने घेतली कोणी पप्पानं माझ्या बाप तर इथं होता तू गावाला होती म्हणून तू म्हणते नवीन साडी मी साडी जातानाच घेऊन गेली पप्पाने मी गेलो 1400ची साडी पप्पाने मला घेतली माहिती आहे ना जत्रेला. तू आमच्या बापाला चुना लावते ना मग ती साडी. हा, ही साडी आमच्या गरीब बापाला चुना लावते ना तू मग त्याला मी साडी दिली पप्पाला. चुनाला होती म्हणजे लगीन करताना कसं फेरं घेताना म्हणते की या आयुष्यभर तुला सांभाळील तुझी साथ देईल तुझं दुःखात सुखात साडी घ्यायला पाहिजे तुला नवऱ्यानं. साड्या एवढ्या आहेत ना पप्पा जर कधी कपाट खोलून बघितलं ना मग तरी किस्तीत तुला साड्या घेतल्या तरी 2 गावाला ठेवल्या बाकी पण 1300ची साडी आहे. बरं, तुझ्या पप्पाला कसा लुटला आतापर्यंत साडी 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 आदर जर तुझ्या बहिणीचा ड्रेस आहे ह्यात आदर माझ्या फेकते शिकून द्या तुला दाखवते अजून बघ. कोमल ही बघ साडी ही माझ्या भावाने घेतली मला साडी बा कोण भाऊ? दादा माझा बहीण दादा साडी मामाने मग माझ्याकडे काही साड्या कमी आहेत का फक्त पप्पा कशी रडा येते साड्या नाही साड्या नाही मग पप्पा घेते इमोशन ब्लॅकमेल करायचं अर्र येत आहे ना इंग्लिश मला हो एकदम मला कानो मी इंग्लिश बोलायला लागली की हसते ना हसता ना तुम्ही अरे मी ना बोलली कोमल ही बॅग धुयाची तू जर आळशीपणा केला मार खाची जातात तू कुठली बॅग यांनी खाऊन इथं पसारा केला आणि मला बोलतो तुमचं अरे ते प्लेटला काय झालंय कुणाची प्लेट आहे ती कोणती ते बघ ती काय झाकलंय त्याच्यावर पूजाने दाखवून ठेवलंय पूजा मस्तीला आली ती मस्तीला अशी खाते बघ ती. बोल ए पण होती साडी तुझा पी आहे का मी हा मग ह्याचा पी आहे मी ह्याचा तेव्हा तुला बघायला देणार आहे. पगार घेणार आहे मी त्याच्याकडून झालाय जमा 2 लाख या, त्याचा पगार येऊ दे ना
दिला हातात तुझ्या चिचुक चिचुका पण आवडतात मला. बोल ना, बोल आम्ही गाणं बोलते बुद्धी. कोमल तमाशा बघायला गेली होती 2 वाजता आली आहे मम्मी करत. तिला मी म्हणलं जाऊ नको तमाशा बघायला. का हा? काय आम्ही जिंदगीत कधी तमाशा बघितला नाही. बघितला तर पाहिजे ना कसला असतो तमाशा ते. अगं, बघायचं मी ना. आपल्या वेळा असायचं 4 वाजेपर्यंत तिला आलून येऊन नसतो दिला. अरे ती बारकी पोरं पुढ्यात जाऊन बसली होती माहिती का. आम्ही तरी मागं बसलेलो आणि तिथं माणसांपेक्षा बाया जास्त तमाशा बघायला. हो. आम्ही बरोबर गेलो नाही. जिंदा आहे. दादा म्हणून नाव दिलं. राज त्याला एक फटका द्यायचा मागला. फटका तुला देईन पण तिला नाही देते देणार. मम्मी बघितलं आमच्यापेक्षा अप्रूप माझ्या मम्मीला आता हे झालंय रस्त्यावरच आणलेलं. तुला घरात ही पाहिजे का मी पाहिजे? हे पाहिजे तू निघ चल. निघ, तुला दाखवते. खरं बघ मी आजच घर शोधे. हा, दार आहे. कोणाला धमकी देतो. जा. तिथं गेम करायला लागेल. पोगचा बरं. पोगाचा गेम. इथं काय लागलं माझ्या. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी मस्त जेवण वगैरे करून झोपले आणि त्याच्यानंतर मग मी उठले आणि तर पोगोला घेऊन आले टॅरेसवर जरा फिरवायला आणि इथे नाटक बघा परत चालू झालं. हे बघा हे पोगो इथं ये पोगो. ए पोगो पोगो जरा पण ऐकत नाही, जरा पण नाही ऐकत पोगो. पागल कुठली नुसतं ते कावळ्यांच्याच मागं लागलेली असते. टॅरेसवर आली ती. आता चला गाईज आता मी चालले जेवण बनवायला आणि आपण भेटू नंतर जरा थोड्या वेळात माझं काम झालं की. गाईज माझं कुत्रं बघा कसं झोपलंय. माणसांसारखं झोपतं जरा. माणूसच आहे, अर्धा माणूस अर्धा जनावर आहे ते. आणि लोकांना खाय प्यायची लोकांना म्हणजे कॅमेऱ्याला काय झालं. लोकांना खाय प्यायची क्रॅविंग लोकांना खाय प्यायची क्रेविंग लोकांना खाय प्यायची क्रेविंग होते आणि मला पाणी प्यायची क्रेविंग व्हॉट इज दिस. लोकांना खाय प्यायची लोकांना खाय प्यायची क्रेविंग होते आणि मला पाणी प्यायची क्रेविंग होते बिकॉज ऑफ आय डोंट नो. म्हणजे गावाला गेल्यानंतर मला पाणीच जात नव्हतं आणि इथं आल्यानंतर मला एवढी तहान लागते. माझं पाणी पिऊन पिऊनच पोट भरायला लागलं आहे. एवढं पाणी प्यायला लागले मी. आणि मी आता जेवण बनवून आले आणि मी खूप थकली आहे. गाईज डोंट जज मी. माझे शब्द असेच निघतात काय होतं मदत ना. खूप ट्राय करते मी. पहिले मला फक्त नाही बोलायचे. मी फक्त असंच काहीतरी विचित्र बोलायचे. मला फक्त हाता पण फक्त जाऊ द्या पाणी पिऊया आपण. आई शपथ मी एवढं बघ केली आता माहिती का. आणि व्हिडिओ चालू नव्हता. आता मी ते परत नाही करणार यार. ते कसं वाटतं गेली वाईब गेली. आणि हा अवतार खूपच घाण झाले. मी घरात असंच राहते भिकाऱ्यासारखं. असं काही मी क्लासला जाऊन आली आहे पण त्याच्यानंतर मी एकदा पण तोंड नाही धुतलं. आणि काय सांगू आता. नाही मी नाही सांगणार. काल तर मी आंघोळच केली नव्हती. काय झालं मला गावावर आल्यानंतर आहे ना आंघोळच करून नाही वाटत आहे. बघ गाईज गोऱ्या लोकांचं हेच असतं. काळ्या लोकांना काय टेन्शन असतं. आंघोळ नका करू तोंड नका काय फरक पडत नाही. खूपच काहीतरी विचित्र घडलंय माझ्यासोबत. असं काय उठलं तेव्हा मी विचार केला की मी आता ब्लॉग
एडिट झालेला एकदा डाउनलोड करते. इनशॉटमध्येच होता आणि डाउनलोड करून झाल्यानंतर मी त्याला आज अपलोड करून टाकते. तो पण गावाकडचाच ब्लॉग होता. 18 तारखेचा होता तो ब्लॉग. आणि काय सांगू आता काय झालं सुकलं नाही ना ते अजून. थांब ना जरा सुकू द्या. भूक लागली मला. माझं डोकं दुखतंय. आहे का? जास्त नाही बोलत आहे तू हा. बोलतच नाही. माझ्याकडे डोकं नसतं तर तुझं स्किन केअर केलं असतं का मी एवढा चांगला. मला माझ्या भाऊ बहिणीचे स्किन केअर करायला येतात बट मला माझा स्वतःचा स्किन केअर करायला माझ्या इथं येतं. तू पीए आहे आमची. तुला पेमेंट देतो. पीएचा पगार काय आहे. पीएचा पगार कुठे आहे. कुठे आहे पीएचा पगार. पगार नाही भेटलाय. सोडणार आहे आम्ही आता काम. एकदाच भेटतो तुम्हाला पेमेंट. कुठं भेटला मला पेमेंट. बॅग दुखते माझी. माझं पूर्ण बॉडीच दुखते. माझं डोकंच दुखते. मला काय होणारच नाही असं वाटायला लागलं आता. तू आता मल. तू आता मल. मला नाही पाहिजे तू. मला नाही पाहिजे असला भाऊ. पण मी काय बोलतोय तू आता मल. सगळ्या मला उडी मार. नाही मेली तर मी जाऊन उचलून आणतो पण तू उडी मार. कुत्रा याला बी घेऊन मार. याला बी घेऊन मार. यो कुत्र माझं माहिती का काय झालं काल. मी आता सांगूनच टाकते. मला बिलकुल आता ब्लॉग बनवायचं मन करत नाहीये माहितीये का. जबरदस्ती बनवते. मी काय सांगत होते मी व्लॉग अपलोड करणार होते आज. मी हागली. मग मला असं कालपासून मेसेज येत होता की स्टोरेज फुल झाले. तर मग त्याच्यामुळे मी विचार केला की चल ठीक आहे ब्लॉग एडिट झालाय तर त्याचे जे छोटे छोटे क्लिप्स होते ते मी डिलीट करून टाकते. आणि मी काय केलं मी हागली. मी तर डिलीट करून टाकलं. मी डिलीट केलं आणि त्याच्यानंतर मी गुगल फोटोमध्ये जाऊन पण सगळीकडून परमनंटली डिलीट करून टाकलं. ठीक आहे. आणि नंतर मी विचार करते चल ब्लॉग झाला असेल म्हणजे आता मी अपलोड करून टाकते. तर मी गेले अपलोड करायला आणि तो ब्लॉगच नव्हता. नंतर मला कळालं आणि तो व्हिडिओ डिलीट झाला म्हणजे आता तो ब्लॉग मी अपलोड करू शकत नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग होता त्याच्यामध्ये मी इकडे येत होते भिवंडीला. मग आता तो तर हाय नाही तर मग मी तो आता जाऊन पहिले एडिट करते त्याला आणि तोच अपलोड करून टाकते बॅक टू भिवंडीवाला. हॅलो गायस. आता माझी बहीण रेडी झाली आहे. मी झाले माझे रेडी होऊन आणि रेडीच होती ही अजून. आणि राज जेवण करतोय. राज हायडो आणि मम्मी तर पोगोला खायला देते. पोगो बघा कशी बसली इथं. हा आमची मम्मी नुसतं रागवत असते. कमेंट करा की रागवू नये. हा ना आल्यानंतर बहीण आम्ही चाललोय टेनिस खेळायला. बॅडमिंटन. टेनिस बोलतात का बॅडमिंटन. बॅडमिंटन आणि टेनिस कशाला बोलतात. ते वेगळं असतं. एक बास कर निवेदन. माझी केस मोठी झाली माहिती का. म्हणजे मी वाढवलेत गाईज. मला शॉक होता छोटी केस ठेवायची. मी खूप टाइम छोटीच केस ड्राय. हा आणि आता माझं असं म्हणणं आहे की मी माझी केस वाढवते. मी माझी केस तर मोठी करते. आणि तर रेडी होऊन बसले मी. फटाफट जेवण बनवलं आणि माझा होईत आरामशीर पाय पसरून खायला बसलाय आणि हळूहळू जेवतोय मस्त व्हिडिओ बघत. टेनिस नाही बॅडमिंटन घेतलाय माझी बहीण. आणि राज कुठं आहे. हलकू तुझ्या हलकूला ह्याने मारेन. आणि त्याचा हात कुठे गेले. 2 पाय पण गायब झालं त्याचा. हात गायब आहेत. हलकू भाई ते बघ तो अजून तिकडच आहे.
काय टाइमपास लावलाय. बाय बोल, बाय बाय बोल, बाय अजून बाय. चेपून गेली मी दोघांच्या मधात. हे बघा माझा हात पण नाही पुरती. माझी बहीण बघा मी चेपून एवढीशा गाडीवर बसला. ए फाल तो गरीब. चल इंडिगो. योपल्या घाम आला एवढूसच खेळून. आणि आता आम्ही लोकेशनचे आमच्याकडून बॅट घेतली आहे मी आऊट न होता. आणि आता हे लोक काय दिवे लावतात मला हेच बघायचं. मी तुम्हाला कधी भेटवलं नाही ना. माझी कझन सिस्टर, माझी बेस्ट फ्रेंड, माझी बहीण भाई काय दिवा लावतायत. लावा लावा दिवा लावा. म्हातारा नमस. घालवला फुल इथे. फुल याच्यात घालवलाय. याच्यात घालवलाय पण या पोराने घालवलं तोंड दाखव जरा. हे लोक मी सायकल मागितली चालवायला. मी खूप टायमानंतर सायकल चालवते. ठीक आहे बघा मला येते का. मला पण बसायचंय मागे. बस 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 वेट. एकदम पाहिजे. विदाउट ब्रेक सायकल चालवायला. अच्छा चालू झालं ना. मला बॅक कॅमेऱ्यावर बरं करायचं. इथं माझे पाय पोचत नाही. मी बसली आहे मागं. काठी आली बघा. मी चालू. नाही नाही नाही. तुला हे माहिती आठवते जेव्हा आम्ही लॉकडाऊनमध्ये गावाला होतो ना तेव्हा साक्षी मागच्या मागं पडली आणि मला माहीत पण नाही. मी पुढे गेले सायकल घेऊन. आता पण पडणारच. सायकलवर पाय नाही टेकत यायचं. हे असं काही नाहीये. मला सायकल पण येते, स्कूटी पण येते, मला बाईक पण येते. अगं मला दिसतंय ना. तू कसं टेन्शन घेते. नाही पण मला पण चालवायची. आता साक्षी बसती आहे म्हणजे चालवायला आणि मी इथे सीटवर बसणार आहे. ठीक आहे सिंगल चालवू दे. हिला स्वतःवरच भरोसा नाही. हिला सायकल येते का नाही चालवायला. चलो चलो चलो. बस झालं इकडे या आता. बाईक बघितलं पायाने ब्रेक लावलाय. या पोरांना शांत नाही बसवते का. हा चल बसली पण तू. पाडणार नाही ना साक्षी मला. जायचं कुठे जायचं. रस्ता. चल गावाला जाऊ साताराला. एक्सक्यूज मी भैया. भैया एक्सक्यूज मी भैया. ब्रेक नाहीये साक्षी. तिथे किती मोठा खड्डा आहे. सायकल रिटर्न कुठे यार इथूनच घेतात थोडंसं चालू दे. खड्ड्यात नाही काढायचं आले. खड्ड्यात तर बघा किती मोठा आहे. ह्या खड्ड्यात जाणं वाटतं दोघी जणी. हा हसून हसून पोटात दुखायला लागलं माझ्या.
यार या पोराला बोललं पाहिजे. बसल्यानंतर ते जे पाय ठेवलं असतं ना ते पाय ठेवलंच नाहीये. अरे याचं अर्ध पॅन्टन तुटले बसायला काय जागा. सायकलला एक ब्रेक नाही, एक ब्रेक अगं मला बसू तरी त्याने पुढे सायकल चाललीये. बसली तर आपण परत एक राऊंड मारू याच्यावर. धूम चाले. बाईक चालवायची का? देणार आहे का राज आपल्याला बाईक? दादाची घेते ना, दादाची वजन आहे खूप. हा बाईकची चावी मागतीये. ए दे ना बाईकची चावी. पेट्रोल नाही खोटारडा. ए एवढी जाड बाईक येणार आहे का ह्याची चालवायला आपल्याला? माझे तर पायच पुरत नाही. मी मागं बसते म्हणजे माझे पाय तरी पण नाही पूर्ण. उचल हे का उचलली ना, पण पाय ते काय ते पाय पुरतात साक्षी. एक बोट अंगठा लागतो तुझं खाली. हा ही हलकी आहे. हे राज दादा काय तुला असं बसायचंय? ये बस ये. बाईक उचलली बस. बाईकचा खर्च घेईल बनवायचा बस, बाकी काय नाही. हे उचल. हे ती जातीच काय अरे तर ट्रॅव्हलिंग जे खूप ट्रॅव्हल करतात ना बाईक बाहेर बाईक घेऊन जातात. गरीब बहीण बिचारी फाटलेली कपडे घेतले. दुसरा पूल पण त्याच्यातच गेलाय राज आणि अमरकडून. ए ते दहीहंडी करून. आणि उतरताना कसं दिदे ए दिदे आयशा पूजा पागल. तेवढी मारायचं बघते. ए बॅट टाका माझ्या आता. या फुलाला काढलंय. या फुलाला एवढा त्रास. रिकॉर्डिंग करत जा ना. लबडी आम्ही चाललोय आता कुल्फी किंवा रबडी खायला, जे म्हणजे जे आमच्या बजेटमध्ये बसेल ते खाणार आहे आम्ही. आणि इकडे हा गाडी येऊन थांबलाय आणि पूजानी साक्षी तिकडून येत आहेत आणि मी ह्या गाडी बसली आहे. त्याचं